दाखवलाय तो बावनकुळे, त्या बावनकुळ्यांनी एंडोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं होतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठे हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठे हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरवावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं. जसं ते लढते तसं सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही. जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. कुठलाही शासनाचा अधिकारी, मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही. आणि त्यामुळं अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात, हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही. कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र, त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत. त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही. मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही, कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. तर मनोज जरांगे जे काय बोलले मला माहिती नाही, पण आता यामध्ये असं आहे की जात पडताळणी समितीने एखादा निर्णय घेतला असेल त्याला अपीलचे अधिकार हायकोर्टमध्ये आहे. तर त्यांना मुभा आहे, काही आता संपलं नाहीये सर्व. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काही अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे बावनकुळे साहेब की तुमच्या दबावामुळे अनेक सर्टिफिकेट बदलले गेले आणि आता मला सरकारला सांगायचंय की मराठा हवेत की बावनकुळे हवेत, ओबीसी हा वाद परत एकदा ते निर्माण करू पाहतात. नाही असं आहे, ठीक आहे. ते काय बोलले मला याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नाही. मी एवढंच सांगेल, जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही. त्यामुळं जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा